नमस्कार, राम राम मंडळी. कसे आहात तुम्ही सगळे? आपल्या वनश्री विला ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आता दिवाळी संपत आलेली आहे, पण मग आम्ही हे सगळं शूट प्री दिवाळी तयारी वगैरे हे सगळं शूट करून ठेवलेलं होतं, पण मग ते सगळं एडिटिंगला वगैरे काही वेळ मिळत नव्हता. तर आता कसं आहे, जरा दिवाळी संपून रुटीनला लागतो आहोत, तर मग एक व्लॉग जे काय आम्ही तयारी केली त्याचा व्लॉग बनवून तुमच्यासमोर आणत आहोत. तर आता इथे बघा, या वर्षीचा आमचा नारळांचा बहार सुरू झालेला आहे. काही आपोआप पडले, काही टोकरने पाडून घेतले. तर आता कसं आहे, दिवाळीच्या फराळ बनवण्यासाठी खोबरं लागेल, पूजेसाठी नारळ लागतील, म्हणून पप्पा इथे नारळ सोलून घेत आहेत. तर इतक्या कमी वेळात इतके नारळ कसे सोलले, याच्यासाठी हा एक तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर त्याच्यासाठी एक कोकोनट पिलर आणलेला आहे आम्ही ऑनलाईन. तर त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला नंतर शॉर्टमध्ये शेअर करेलच. तर आता इथे बघा, दिवाळी आधीची घराची साफसफाई पण सुरू केलेली आहे आम्ही. तर कसं असतं, पितृपक्षात फारसं पाऊस सुरू असल्यामुळे साफसफाई करता आलीच नाही. तर आता मग कामाला लागलो आहोत, आणि आम्ही एक माणूसही लावून घेतला होता, कारण मग कसं आहे, खिडक्या, हे उंचावरचे हे पडद्या वगैरे, फॅन हे त्याच्याकडून करून घेतलं, आणि मग बाकी खालची ग्राउंड लेवलची सगळी साफसफाई आम्ही करत होतो. असं जवळजवळ 1 दिवसात सकाळपासून संध्याकाळपर्यंत जवळजवळ 80-90% साफसफाई आम्ही केली. तसं तर वर्षभर आपण साफसफाई करत असतो, पण मग दिवाळीच्या निमित्ताने जरा डीप क्लिनिंगही होऊन जाते, आणि मग कसं आहे, स्वच्छ घर जरा प्रसन्नही वाटतं. आणि लक्ष्मीचं आगमन होणार असतं ना दिवाळीला, हां, तरच लक्ष्मी, तरच जिथे स्वच्छता तिथेच लक्ष्मीचा वास, असं असतं. पण मग हे करत करत आम्ही बरेच थकूनही गेलो होतो. त्यानंतर आता आमचं फराळ बनवायला सुरुवात झाली आहे, आणि हा पहिला पदार्थ एक आईने सुरुवात केली, खारीक खोबऱ्याचे लाडू. खारीक खोबरा आणि डिंक. तर मग इथे आईचा आणि माझा असा संवाद चालू होता की आता ही तर दिवाळी आहे, आणि मग हे थंडीचे लाडू आत्तापासून कसे काय, काही दुसऱ्या कुठल्या तरी फ्लेवरचे लाडू पाहिजे होते. पण मग आई म्हटली की रव्याचे लाडू काही फारसे आपल्या घरात आवडत नाहीत, आणि आता असंही लवकरच थंडी सुरू होईल, तर मग हे डिंकाचे पौष्टिक लाडूच करून टाकू. तर आपल्या दर्शकांना थोडं रेसिपीबद्दल सांग ना तू. त्याच्यात मी ना आपलं उडदाची डाळ थोडीशी, समजा 1 किलोचे लाडू असले तर अर्धा किलो उडदाची डाळ आणि 1 किलो गहू हे धुवून वाळवून आणि भाजून त्याचं थोडंसं जाडसर पीठ करून ते पण टाकत असते मी. बाकीचं मग नेहमीप्रमाणे खारीक खोबरं, डिंक, ड्रायफ्रुट्स असंच असतं माझं. आणि आपण गुळ नाही, साखरच वापरतो. साखर म्हणजे ते खराब नाही होत बघ, कारण ते मोठ्या जास्त प्रमाणात करावे लागतात. आणि खारीक पावडर पण आपण आयती न आणता खारका आणून त्याची पावडर करून घेतो, कारण त्याच्यात ते बियांचंही थोडं थोडं लागतं, पावडर कचकच लागतात. आणि तर आता अशा प्रकारे ते लाडू झाले, पण पूर्ण शूट पण नाही घेऊ शकलो आम्ही. आणि हा आमचा 2-3 दिवसांचा व्लॉग आहे. तर आता याच्यात हा दुसऱ्या दिवशी आम्ही शेव बनवायला घेतली आहे. तर आता इथे हे 1 किलो पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ, आणि त्याच्यात साधारण 1 वाटी तांदळाचं पीठ घातलंय. तर कुरकुरीत येण्यासाठी, शेव कुरकुरीत येण्यासाठी तांदळाचं पीठ घातलं जातं. इथे आम्ही पीठ 2 टप्प्यात भिजवणार आहोत, कारण ते 1 किलो एकदम भिजवायला थोडंसं परातीत जड पडलं असतं. तर आता हे दुसऱ्या ह्याच्यात आईने थोडं पीठ काढून ठेवलेलं आहे. त्यानंतर आता यात एक कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे. तर मोहन कशासाठी घातलं जातं? कुरकुरीत येण्यासाठी. तर इथे मी आता हे तेल गरम करून दिलं आईला. ते पिठात चांगलं मिक्स करून घ्यायचं.
त्यानंतर आता पिठात हळद, लाल तिखट, आपल्याला जितके तिखट पाहिजे त्यानुसार आम्ही त्या अर्धा किलोला साधारण 2.5 चमचे लाल तिखट घातलेलं आहे. त्याच्यानंतर थोडंसं हिंग, मीठ चवीनुसार, आणि आता ही आपण लसणाची शेव बनवतो आहोत. हां, तर त्यासाठी मिक्सरमध्ये लसणाच्या साधारण 20-25 पाकळ्या, त्यानंतर ओवा, आणि जिरं हे मिक्सरमध्ये पाणी टाकून असं बारीक करून घ्यायचं, पेस्ट करून घेतली पातळ, आणि मग ती गाळणीने गाळून घ्यायचं हे मिश्रण, म्हणजे मग ते जेणेकरून शेव झारताना अडकत नाही. मग ते जे सगळे कण आहेत ते अडकत नाही सोऱ्यामध्ये. तर आता हे आम्ही असं गाळून घेत आहोत. असंच 2-3 वेळा मिक्सरमध्ये फिरवून त्यातला पूर्ण अर्क काढून घेतला आणि नंतर ते पिळून मग तो चोथा टाकून दिला. तर आता इथे पीठ चांगलं एकजीव भिजवून घ्यायचं. साधारण खूप पातळ पण नाही बनवायचं ना, आणि खूप घट्ट पण नको, म्हणजे मग ते पिळायला त्रास होतो. आणि खूप पातळ असलं तर असे गोळे पडतात पिठाचे, एकमेकांना चिकटून जातं, आणि तेलात पिठाचे गोळे पडल्यासारखं होतं. इकडे तोपर्यंत पप्पांनी बाहेर चूल पेटवून तयार ठेवली होती, त्याच्यावर कढई ठेवून तेलही तापायला ठेवलेलं होतं. तर हे आमचं दिवाळीचं फराळ बनवण्याचं 2रं वर्ष आहे, चुलीवरचं फराळ, आणि आम्हाला आता तसंच आवडतं. कारण कसं आहे, त्याचं एक छान असा स्मोकी फ्लेवर येतो, पुन्हा एक कंटिन्युअस एक धग मिळत राहते, कुरकुरीत जास्त येतं, कुरकुरीत येतो पदार्थ, प्रमाणात उष्णता मिळते. हां, तसं गॅसवर नाही होत. गॅसवर तापायला त्याला वेळ लागतो खूप, याच्यावर फास्ट होतं सगळं, आणि करायलाही मजा वाटते, नाही का, कंटाळा नाही येत. आणि घरातला आवरावं पण नाही लागत, किचनही खराब नाही होत, बाहेरच्या बाहेर पसारा, मागच्या दारी बाहेरच्या बाहेरच सगळं पसारा होऊन तिथेच भांडे लगेच घासायला चालले जातात. संध्याकाळ होत आली होती, सूर्यास्ताची वेळ होऊन गेली होती, तरी आमचे बदक डेझी आणि डॅनी पण त्यांच्या घरात जात नव्हते, कारण आम्ही सगळे तिथे बसलेलो होतो. लळा लागलेला असतो त्यांनाही. तर अशा प्रकारे आमची चुलीवरची खमंग आणि कुरकुरीत शेव तयार व्हायला सुरुवात झाली. शेव झारण्याचा आमचा जो अंजली कंपनीचा सोऱ्या होता, त्याची ऐनवेळी स्प्रिंग खराब झाल्यामुळे आम्हाला हा जुन्या धाटणीचा सोऱ्या काढावा लागला. आणि या मंडळी, चुलीवरची शेव खायला या, खमंग शेव. इथे आमच्याकडे बघून तुम्हाला आमचा उत्साह दिसतच असेल मंडळी, आणि त्याचबरोबर आमचे वनश्री पण, तिचाही उत्साह फार वाढलेला होता. पण मग ती पेटती चूल, ते तळणाचं तेल, आणि हे सगळं तिला सांभाळून करणं म्हणजे एक अवघड टास्क होऊन बसलेलं होतं. आणि आम्ही शूटसाठी जो एक ट्रायपॉड स्टँडवर कॅमेरा सेट केला होता मोबाईल, तर एक वेळ तर ती तो ट्रायपॉडच उचलून पळून गेली. त्याच्यामुळे मग अशा पद्धतीने आम्ही कसं तरी हे शूट घेतलं, की चला म्हटलं आपल्याला दिवाळीच्या या गोष्टी दाखवाव्या लागतील, रेसिपी शेअर कराव्या लागतील. तर अशा पद्धतीने आमची या वेळेचं दिवाळीचं चुलीवरचं फराळ बनवणं आणि ते शूट घेणं हे एक चॅलेंजिंग टास्क होतं. सोऱ्या साधा असल्यामुळे अशी शेव थोडी तुटक येत होती, नाहीतर अशी मस्त चोंबळत बनते अगदी. तर पण ठीक आहे, चव मात्र अप्रतिम झालेली होती शेवची.
त्यानंतर हा 3ऱ्या दिवसाचा ब्लॉग आहे आणि आता इथे आमच्याकडे पाहुण्यांचे आगमन झालेले आहे. तर पाहुणे कोण आले मंडळी, तर माझी बहीण अवंती, आमचे दाजी आणि त्यांची मुलगी समीरा, असे दिवाळी साजरी करण्यासाठी ते आमच्याकडे आले होते. तर ते आल्यामुळे कसं एक वेगळाच उत्साह आला आणि आता दिवाळी सुरू झाली बा असं वाटायला लागलं. इथे आमच्या कॉलनीत आमचे जे शेजारी आहेत, त्यांना आम्ही मामा मामीच म्हणतो. तर त्यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर नवी बाईक आणली होती घरी, तर त्याही ते अतिशय आनंदाने उत्साहाने आम्हाला दाखवत होत्या. तर इकडे छोट्या शहरांमध्ये असं असतं की आज कॉलनीतले आजूबाजूचे सर्व लोक एकत्र येतात, एकमेकांशी आपल्या आनंद दुःख शेअर करत असतात. तसं मेट्रो सिटीजमध्ये नसतं. तिथे फ्लॅटमध्ये अगदी शेजाऱ्याच्याही घरात काय सुरू आहे याची कोणाला काही स्वारस्य नसतं. तर असो, तर आता इथे गाडीतून सामान उतरवून आम्ही घरात जात आहोत आणि इकडे वनश्रीचा उत्साह तर अगदी ओसंडून वाहतो आहे, कारण तिची आवडती मावशी आलेली आहे. इथे वनश्रीच्या मावशीने आल्या आल्या तिचा ताबा घेतलेला आहे आणि वनश्रीलाही तिच्या मावशीकडे खूप आवडतं. 抱きしめて愛伝えるためなのかな。あなたはいつも絶え間なく優しく包み込むような愛をくれる。あとどれくらいわがままを言えば僕は大人になれるかな。どれくらいの涙を生き返ってあなたはこの幸せを与えてくれたの。見当もつかないけど溢れてく想いと溢れられて。थोडे फ्रेश झाल्यानंतर मग आम्ही सगळे एकत्र जेवायला बसलो. पुरुषांचे जेवण आधी आटपून घेतलेले होते आणि वनश्रीलाही मी खाऊ घातलेलं होतं. तर बऱ्याच महिन्यानंतर आम्ही असे सगळे एकत्र जेवायला बसलो होतो, त्याच्यामुळे खूप छान वाटत होतं. तर वनश्रीलाही वाटायचं की माझ्या मांडीवर बसावं, पण मग तिला घेऊन मला जेवता जमत नव्हतं. तर अशा प्रकारे सगळ्यांचं मस्त जेवण तृप्त झालो. तर अशा प्रकारे सर्व कुटुंबियांसोबत दिवाळीला प्रारंभ आमचा झालेला आहे आणि आता पुढचा ब्लॉगही आम्ही लवकरच आणत आहोत. तर तोही तुम्ही नक्की बघा आणि हाही ब्लॉग पूर्ण बघा. थँक्यू.